आपल्या लोकांसाठी सांगतो हे नक्की ऐका आणि ही चटणी ना शेवटपर्यंत बघा. तुम्हाला घरात एवढं छान आवडेल ना, की भाजी जरी नाही केला तरी काही हरकत नाही. पण ॲक्च्युली ना, की आज मी नूडल्स बनवले. कारण नूडल्स का तर आपली ही शिरीषाची फर्माईश. त्यांच्या स्कूलमध्ये ना, की क्रिसमस पार्टी सो स्पेशल असं काहीतरी द्या असं सांगितलेलं. मग मी विचार केला होता, की क्रिसमससाठीच आपण काहीतरी एक छोटासा केक वगैरे बनवून देऊ. बट तिची फर्माईश होती, की नूडल्स. म्हटलं, की चला पटकन होईल. नूडल्स बनवले, स्कूलमधनं आली छान पार्टी करून. तर हवं होतं तिला क्रिसमस ट्री. सो नंतर मग दुपारी आम्ही क्रिसमस ट्री बनवायला घेतलो आणि नंतर मग आवळा. ॲक्च्युली आवळा आणलेला होता. मग म्हटलं की चला आपण काहीतरी वेगळं हटके असं बनवू. त्यामुळे मग विचार केला की चटणी करू. वाफवून घेऊन थंड करून मग किसून घेतलं. त्यामध्ये गूळ, बाकीचे सगळे जिन्नस घातले. आता काय काय जिन्नस घातले तर आज आपल्या 9:30 वाजता मोठा ब्लॉग येईल ना, तर त्यामध्ये परफेक्ट रेसिपी मी नक्कीच देईन. सो नक्की एकदा बघा आणि झक्कास असे आपली ही चटणी भाकरीसोबत, चपातीसोबत खरंच खूप छान लागते. नक्की एकदा करून बघा. त्यासाठी आजचा ब्लॉग